द स्पॉट म्हणजे हे काय, तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि यांचं आत्ताच्या आत्ता संरक्षण काढून घ्या. संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो. बाहेर तसं कोणाचेही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे. एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात, हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे. शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार, पण तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. जे मतदार ज्यांना आपण जेनझी म्हणतो, पहिल्या प्रथम मतदान करणार आहेत किंवा होते, त्यांचा मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारलेला आहात आणि तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया ही रद्द करून पुनर्प्रक्रिया करून जसं आता मध्ये नगर परिषदांचं झालं ना, निवडणुका परत घेतल्या, तसं परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबवून ठेवू नका, तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत. तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात. नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात. हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल, तो होऊ देऊ नका. बाकी प्रश्न आहेत, त्या प्रश्नाबद्दल तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही उत्तर देऊ. बोलण्यासारखं खूप आहे, जसं जमेल तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने आम्ही बोलत जाऊ. पण या गोष्टी मात्र ठळकपणाने अधोरेखित करण्यासारख्या आहेत. परत एकदा सांगतो, राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदावरून निलंबित केलं गेलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रिया ही नव्याने राबवली गेली पाहिजे. मला असं वाटतं की त्यांनी हा जो काही विचार सुरू केला, काल एक त्यांचा कुठला वरळीला डोम, तिथे सगळे डोमकावळे जमले होते आणि तिथे मी डोमकावळे एवढ्यासाठी म्हणालो, जे मराठी होणार हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते. ते कोण आहेत धर्माने? ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत? मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. आतापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे, पण भारतीय जनता पक्ष आमच्या सोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. प्रकल्पांचं श्रेय चोरलं जाते आणि ते लोकांसमोर मांडलं जाते. मी हा प्रश्न एक चांगला आहे. आम्ही साधी साधी कामं केलेली आहेत. आम्ही मुंबईमध्ये 25 वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता, होय हे आम्ही केलं. याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं काम केलेलं आहे, साधं मध्यवैतरणा धरण बांधलेलं आहे, कोरोनामध्ये साधी साधी कामं केलेली आहेत. त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही कामं केलेत, म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे, अरबी समुद्र इंडियानी केलेला आहे, ही कामं त्यांची मागे पडतायत. तर आम्ही केले. आता म्हणजे मी येताना पाहिलं, जो रिगलच्या इथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुतळा आहे, जी जागा आम्ही सिलेक्ट केली, तो पुतळा माझ्या देखरेखीखाली तयार झाला, त्याचा संपूर्ण खर्च आम्ही केला, तेही श्रेय मिंदे घेतोय. तर आमची छोटी छोटी कामं आहेत, पण केवढी मोठी कामं तुम्ही केलेत. कैलास पर्वत मोदीजींनी बांधले, का नाही तुम्ही सांगत? गंगा मोदीजींनी स्वर्गातून आणली पृथ्वीवरती, हे तुम्ही का नाही सांगत? अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंद्यांनी केलं. ज्या अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं, ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर? समुद्र मंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं. त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं, जसं अमृत आणलं तसं. आमची छोट्या कामाची काय तुम्ही श्रेय घेताय?